करत आहे. तर वाजल्यान 7:05 कमी आहे. लवकर उठलोय, अंघोळ करून चाललोय. आता आज उपवास आहे समजा आपल्याला. त्याच्यात आपल्याला जायचं आता कौशाला, कारण कौशाला आज पालखी दिंडी निघणार आहे. कौसा गाव ते खिडकाळेश्वर मंदिरपर्यंत कावड यात्रा आहे त्यांची. सो आपण चाललो आता तिकडेच. तर पहिला जरा बघतो काहीतरी नाश्ता आहे का, सकाळी सकाळी उपवास आहे आज. सो चिप्स वगैरे वेफर वगैरे बघतो मी दुकानात जाऊन. चला भेटतो नंतर तुम्हाला. पोचलं कौशाला, बराच टाईम झाला येऊन इथं. पण वापस गेलो होतो, आपली गाडी इथे लावले. तो टेम्पो घेणार भाऊजी त्यांचा, त्याच्यामध्ये वगैरे सर्व हे आहे. आणि बाकी सविताची आई येते, परत हेमंत भाऊजी आहेत, अजून राहुल भाऊजी पण आहेत. इकडं बँकग्राऊंडला आवाज येतो. चला बघूया. बघा आपली आता दिल्ली निघाली आहे खिडकाळी मंदिरला. समोरच कावड यात्रा निघलेली आपली. बघा आता निघली आहे. आता पालखी निघली ती बघितली, दिंडी निघली ती. पण आपली गाडी तिकडे कौशाला होती, त्याच्यामुळं काय मला तिथं चालत येतात नाही आलं त्यांच्याबरोबर. थोडासा चालत गेलो मी. मग आता इथून मी आपली गाडी शिलपाट्याला ठेवता आणि मग दिशामाव इथून शिलपाट्याच्या वापस त्यांच्याबरोबर मी चालत जाईन खिडकाळीपर्यंत. मग दाखवतात मग आपल्या बरोबर असंच राहा. आपण तीन रस्त्यात काय काय कुठे कुठे थांबतो ब्रेक घेतो ते तुम्हाला दाखवतात. चला आता नाक्यावर आपले नाश्त्याची तयारी केली आहे ती दाखवतो तुम्हाला. बोललो तो तर मी जाणार नाही म्हणून, पण आपल्या सोबत बघा कोण भेटले, अनिल भेटले. त्याला आपण जावचं तिथं. तर आम्ही आता झालं डायरेक्ट दिंडीजवळ पोहोचले. आता दिंडी समोरच आहे, इकडे या साईडला राईट साईडला. सगळं दाखवतो आता तुम्हाला. फायनली आपल्याला दिंडी आपण पकडली ती आता बाजगेरवरनं. फायनली आपण
पिकने का है. आता आपला पहिल्याच वर्षाचा अनुभव आहे. पण मागच्या वर्षी मी घेतली नव्हती, आज घेतले. जरा भारी वाटतं, कारण की काही लोक कसं जास्त वजन घेऊन जातात. आपलं कमी वजनाचं आहे पण एकदम भारी वाटतं. बघा पोरी सासू या सगळ्या तिथं मामीचा गावा आल्या मी आता गावड अनिलनी घेतले आणि आम्ही आता पोहोचलो इथं आपलं खरोली आईचं मंदिर. बघा समोर आपला खरोली आईचं मंदिर आहे. ते बॅकग्राऊंड आवाज मला काही समजत नसेल. आमचं सिद्धू भाऊजी जरा शूटिंग करतात. भाऊजी तुम्हाला कामाला जायचं होतं ना? हा सुट्टी कामाला जायचं ना बोलतं. हा अजून तुमच्या फोनावर उठलो मी. हा गे तेव्हापासून झोपच नाही लागली. दिला चवीला आमच्या महाराजांची सेवा बघा. रामकृष्ण हरी नाही महाराज बस शिलपाटापर्यंत आल्या. अजूनपर्यंत कावड अनिलनीच घेतलेली. आणि आता बघा शिलपाटा नाका आपला येईल. आता समोरच आपण इथं आता नाश्ता करणार आहोत. नाश्त्याचं आयोजन कोणी केले ते पण दाखवता मी तुम्हाला आता. या तोराचा हळले बघतो यो. हा ना पण हळले यो तोराचा दादा यो इथं समोर ठेवले. या नाश्त्यावर तिथं थांबू ना आता. हो आता फक्त 10 मिनिटं थांबत होते पाण्याला. नाही इथं शिलपाट्याला आलो आणि लगे पाणी बघा चालू झाले इथं.
एक आता इथं आपला नाश्ता आहे, नाश्त्याचा कोणी आयोजन केले ते पण दाखवतो मी तुम्हाला. नाही जमना, पाणी आहे ना तिथं. मामी चुंबल जाम मोठे आणले. तू थोडा मागे आणि थोडासा मागे. बस 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 बस. मामी इथे राहू.
पुढे येतो गाडी असते नाश्ता वगैरे झाले आपला आणि इथून नाश्ता होऊन आता दिंडी परत पुढच्या रस्त्यावर चालल्या आता खिडकाली मंदिराला आपण चाललो आता इथून आता जाऊ डायरेक्ट सीधा खडकाली मंदिरमध्ये तिथे गेल्यानंतर भेटू आपण आता अनिल भाई आपला शूटिंग चालू आहे अनिल भाईची तिथे येताना ओला करू आपल्यावर शॉन पण आहे सव्वाशे बनवायला तो बुवा महाराज आपली दिंडी येतात बरं इथं साहेब लोक आले इथं उभे राहिले ते आपल्या पालखीला रस्ता करून देतात आता इथं तुम्ही बघू शकता साहेबांनी इथं चांगल्या प्रकारे आपले पालखी दिंडी जाण्यासाठी लगेच त्यांनी हे केलं थांबवायचे भाऊजी पाणी आलं इथं वापस पाणी प्रत्येक स्टॉप पाणी येतं मामा चहा घेता का शब्द बोला जरा आम्हाला दोन शब्द जरा बोला आज आपल्या गावातून दिंडी निघाली आपल्या कौशा गावातून सालाबाद प्रमाणे यंदा 13वं वर्ष मोठ्या संख्येने हर्ष उल्हासाने आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे टाळ मृदुंगाच्या घोषात आपण दरवर्षी या ठिकाणी दिंडी सोहळा व कावड यात्रा काढत असतो तशाच पद्धतीने कल्याण फाटा दत्त मंदिराच्या समोर या ठिकाणी दत्त भगवंताचं भजन चालू आहे आणि लगेचच आपण कल्याण फाट्याला जाऊन महादेवांचं दर्शन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात आपण करत असतो आणि अशा पद्धतीने प्रत्येकजण या ठिकाणी सामील झालेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमचे सासूबाई अजूनपर्यंत घोडा येतात सालाबाद प्रमाणे श्री कांतीलाल भानुदास दादा वाघमारे हे सालाबाद स्वीकार करावा ओके
तर बघू शकता टायवर चेंज झालेला आहे पूर्ण. 1 महिन्यापासून उभी होती ना, 1 नाही 2 महिन्यापासून. जागा दिल्या म्हणजे कसा गाडी माझा खिडकाळेश्वर मंदिरची इथं आलेलो पाहू शकता आपण. आता मंदिराची आपण डायरेक्ट जाऊ आता. लाईन बघू शकता, इकडनं एवढी लाईन आहे. प्रदक्षिणा घालायसाठी आपण आलोय कावड यात्रेची मंदिराला. आस्ती गडबड करू नको. आस्ती गडबड नको करू. आस्ती गडबड करायची नाही. गोष्ट एकच मारायची आपलं प्रश्न बस. हो डायरेक्ट गडबड करू नका. गडबड करायची नाही. हेमंत भाऊजी बांधा लगेच त्याला बांधून द्या भाऊजी. महादेव हर हर. हा या थोडं एक साईडला, थोडं आतमध्ये व्हा. आतमध्ये एक साईड हो जाओ. महादेव. एक मिनिट जरा, एक मिनिट. महादेव. थांबा 2 मिनिटं थांबा. चला हर 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 हर. ओम नमः शिवाय. 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 आता
दर्शन वगैरे झालेलं मस्त वेगळी बघितलं. आता तुम्ही बघा तुम्ही. आता आम्ही निघलो. चला भाऊजी. ओ भाऊजी निघू का आम्ही? धन्यवाद भाऊजी. नाही नाही भाऊजी वर्षी असंच या. नाही भाऊजी जरूर येणार. दरवर्षी नाही मी नव्हतो गेल्या वर्षी. नाही आता असाच दरवर्षी येईल. बघा लाईन बघा. ही समोर पासून लाईन आहे संपूर्ण. तर ही लाईन गेली इकडे पाठीमागे. इकडे बघा किती लाईन मागे गेले इथपर्यंत. ह्यांना वर्षभर 1, 1:30, 2, 3 वाजता लाईन नाही यांना दर्शनासाठी. इकडनं लाईन फार आतपासून गेली आहे. इकडे बाहेरपर्यंत रोडपर्यंत आले. इकडे ट्रॉफिक लाईन यांची. चला आपण आता निघू इथून घरी जायला. चला आपले मास्टर दादा आहेत. यांनी मस्त आपण सांगितलं त्यांनी घेतल्यासाठी हे केला. आता आपण निघलो घरी जायसाठी. आपण बसचा प्रवास केला आज आपण मस्तपैकी. आज बसमध्ये राईड चालू आहे आपली. रोज रिक्षामध्ये आणि गाडीमध्ये घेतो. आज बस राईड चालू आहे आपली. चला आता भेटतो तुम्हाला नाक्यावर गेले. बसलो तो मी जस्ट ना आलो बी नाही तर लगेच इकडे बघा रिद्धीला घेऊन चाललो मी आता स्कूलला माझ्या. चला आजी तर वरतीच बसल्या मस्त. किती लागली सविताला. आजी वरती बसून ती लढते बघा कशी. माऊ कशी लढते. कशी लढते दाखव. आणि सविता आपल्याला उपासाचा हे घ्यायला गेले. इकडे बघा आणि उपासाच्या या चकल्या तळल्यात. आणि इकडे हो बस आणि इकडे या सूप बनवले बटाट्याचं बघा. टाक थोडासा. तुला बी घे. नको घे तर तुला घे ना. तुला घे. ही रेसिपी नंतर सांगेल कधीतरी. नाही का कसं बनवले ते. परत बनवल्यावर हा परत जेव्हा बनवेल ना तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये ती रेकॉर्डिंग करील आणि ती सांगेल कसं काय करायचं. पण मस्त छान लागतो. बटाटा आहे आणि बटाट्याचं सूप आहे. शेंगदाणे वगैरे टाकले त्याने. मिरची वगैरे आणि कढीपत्ता आणि हे टाकले कोथिंबीर. पण चाललो आता गाडीवर मस्तपैकी. चप्पल आहे इथं खालीच. पण चप्पल नाही घालणार मी. असंच जाणार बिना चप्पलीत. चल येतं मी जाऊन. जरा कपडा पण टाकता डायक्लीनला त्याच्याकडे. हां 9 वाजता येईन. ती म्हणते 9 वाजता या बोलतो. एकच दिवस हा एवढा वेळ आहे. तिथे 9 वाजेपर्यंत या बोलतो. ठीक आहे येतो 9 वाजेपर्यंत. चला आत्ताच पोचलो आहे घरी. 9 वाजले आता 9:30. आणि या दोघी पोरींची चालले मस्ती. गाडीवर जाऊन पैसे घरचे खिशात होते ना माझे. ते खाली ठेवले. आता ते बॅगेत आपल्या पर्समध्ये. हे बघला लढते कशी. एक खुर्ची उलटी करा लढत होती. अशा उड्या मारित होती ती ना. आता इच्छा काहीतरी म्हणा. येता खुर्ची नेता हे नाही खुर्ची ने ती मग खुर्चीने सांगलं तर तिकडे बघ कशी नाचत होती. उपास सोडल्या. आता वाजल्यान 10 वाजायला आले आता. आणि एवढा लेट सोडा आता कारण मी गाडीवर गेलतो म्हणून. सकाळी गेलतो दिंडीला. आपल्या दिंडी आता तुम्ही बघशालच ती त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आजच्या या. आणि हिनी बघा काय काढले बघा. तिघांचं नाव काढलं हिनी. सो असंच आपल्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करत राहा चॅनलला. आणि तुम्हा सर्वांना गुड नाईट. बाय बाय टाटा. चला.